हे बघा आता हे दूध तापायला ठेवलेलं आहे. मी करते आहे दुधाचं कालवण केळ्याचं. हे बघा हे केळं घेतले आहे मिक्सरमध्ये ग्राइंड, थोडे सॉफ्टवाले आहे मऊवाले. आणि हे दूध आहे, दुधामध्ये मी साखर टाकलेली आहे. मयूर असं खात नाही, म्हणजे त्याला चहा पाहिजे. आणि कसं आता शिक्षणाची वेळ आहे, पेपरची वेळ आहे, त्याच्यामुळे हे काजू टाकले मी. तो असं काही खात नाही, काजू खात नाही, बदाम खात नाही, म्हणून त्याला आता हे असं करून देत आहे. आणि हे चेरी आहे बदामची, ही बदामची चेरी आहे, काजू आहे, हे पण टाकते याच्यामध्ये. आणि हे बदाम याच्यामध्ये ग्राइंड, काजू याच्यामध्ये ग्राइंड करते आहे. ठीक आहे, बघा झालेलं आहे. आणि हे दुधामध्ये टाकते आहे मी. ठीक आहे, दूध बंद केलं आता आणि याच्यामध्ये टाकते आहे. खायला पण चांगलं वाटते, प्रोटीन, कॅल्शियम आणि केळ, दूध हे सगळ्या प्रोटीनच्या वस्तू आहे ना, त्याच्यामुळे तो असं काही खात नाही, म्हणून त्याला हे सगळं देत आहे मी. यामध्ये काजू बिजू सगळं टाकले, कमीत कमी असं तरी त्याला आहार जाईल. हे गरम आणि याच्यामध्ये मी हे केळं प्लस काजू आणि बदाम हे सगळं बारीक करून घेतलेलं होतं. काही बदामच्या चेरी याच्यात पण टाकलेल्या आहे मी. मयूरला अभ्यासासाठी हे गरजेचं असतं, त्यासाठी मी हे करते आहे. आणि याच्याने कॅल्शियम, प्रोटीन हे भरपूर मिळतं, चांगल्या प्रमाणात असतं याच्यामध्ये. तर हे बारीक केलेलं मी सगळं याच्यामध्ये टाकते आहे. यात होतं आधी दूध, ते तापवलेलं होतं दूध, त्यामध्ये साखर टाकलेली होती आणि आता हे टाकते आहे. ठीक आहे, आता याला एक मिक्स करून घेऊ. आणि हे बासुंदीसारखं सेम लागेल, खायला खूप टेस्टी लागतं. पोरांना हे आता उन्हाळ्याचे दिवस आहे, थोडं दमटपणा आलेला आहे आणि अभ्यासाचे पण दिवस आहे, त्याच्यामुळे हे चांगलं लागतं, टेस्टी लागतं. केळं पण गोड असतात, दूध पण असते. काजू, किसमिस नाही टाकलं मी याच्यामध्ये, बदाम आणि काजू टाकलेला आहे. आणि डोक्याला पण छान असतं, शार्प माइंड होतं त्याच्याने, त्याच्यासाठी हे सगळं केलेलं मी. आता तो खाईल आणि मग मला टेस्ट सांगेल. हे बघा असं झालेलं आहे, खायला खूप छान लागतं हे. काही काजू मी अख्खेच ठेवले याच्यामध्ये. हे बघा याच्यामध्ये काजू पण आहे, हे बघा काजू. ठीक आहे, काही तुकडा काजू टाकले याच्यामध्ये, काही मोठे टाकले, तोंडाला चव छान येते. याच्यामध्ये डाळिंबाचे दाणे पण टाकले की छान होतं हे, पण आहे नाही डाळिंब. बघा चेरी वगैरे सगळं आहे, बदाम चेरी. आता बघा मयूर खात आहे. मयूर कैसा आहे टेस्ट? पहिल्यांदा करून दिलं त्याला मी, कारण तो केळी खायला मागे पुढे बघतो आणि दूध प्यायला तर अजिबातच नाही पाहत तो. मयूर कैसा बना? मज़ा आ गया, टेस्टी. हां, अच्छा. बघा आता मयूर खातो आहे. सब अच्छा लग रहा. पोरांना हे कसं असं आहाराच्या वस्तू द्यावं लागतं. हा ट्युशनमधून आता शाळेमधून आलेला आहे आणि लगेच आता ट्युशनला जाईल हा, म्हणून याला दिलेलं आहे. शाळेमधून सुट्ट्या अजून झालेल्या नाही आहे, पण अभ्यास खूप आहे, खूप. आणि ठोस आहार म्हणजे काय, नाश्ता तर तो नेहमीच करून जातो, त्यापेक्षा हे थोडं प्रोटीनच्या वस्तू आहे. मी याला असं दिलं, आजच दिलं ना, पहिल्यांदा दिलं है ना मयूर? पहली बार खाया ना तूने? अच्छा लग रहा? फर्स्ट टाइम मैंने सोचा नहीं था इतना अच्छा बनेगा, क्योंकि मेरे को पसंद नहीं है ऐसा। हाँ, मिक्स करा हुआ है। अभी जब खा के देखना पसंद नहीं, अच्छा लगा। अब रोज खाएंगा? रोज खाएंगा? हाँ, एक दिन का, एक दिन के आड़ खाएंगा. कभी केला बनाना शेक हो गया ऐसा। हाँ, शेक टाइप लग रहा है ना ये? हाँ बिल्कुल. काजू आ गए. हाँ, खा काजू खा. तो बाय बाय कर दूँ? हो गया? हाँ चल खा ले, जल्दी जल्दी खा ले फिर.